आणि लोकांसाठी कदाचित लॉकडाऊन वाईट असेल किंवा वाईट राहिलं असेल, पण माझ्यासाठी लॉकडाऊन म्हणजे अगदी खूप मी त्याला म्हणेल की त्यांनी माझं लाईफ चेंज केलं लॉकडाऊनने. जर का मला विचारलं की जॉबचे डिसएडव्हान्टेजेस काय आहेत, तुम्ही तो पिंजऱ्यातला वाघ होता ज्याला माहीत आहे की महिना संपला म्हणजे पगार येणार आहे माझ्या याच्यामध्ये अकाउंटमध्ये, आणि त्या पगारावरच तो रिस्क घेत राहतो. पण तो रिस्क तेवढाच घेतो जेवढा त्याचा पगार आहे. हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर आता काठी येत आहेत. तेव्हाची परिस्थिती अशी होती की अक्षरशः मी तिच्याकडे रात्रभर बघत होतो. ती माझ्या मांडीवर झोपलेली होती आणि त्या दिवशी मी ठरवलं की आता आयुष्यात असं काहीतरी करायचं आहे की जो दिवस आज बघतोय हा दिवस पुन्हा बघायचा नाही आयुष्यात. नमस्कार, मी सागर गारवे आणि आज मी वैचारिक किडा या मंचावरून आपल्याशी बोलत आहे. तर सर्वप्रथम वैचारिक किडा या मंचावर बोलण्यासाठी मला संधी दिली त्यासाठी मी सूरज दादाचे खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि आज ज्या विषयाला आपण हात घालणार आहे तो विषय आहे जॉब. मित्रांनो, बरेचसे तरुण तरुणी जॉब करायला सुरुवात करतात आणि जॉब सुरुवात केल्यावर अगदीच पहिल्या 4-5 वर्षामध्ये त्यांना असं वाटायला लागतं की मी जॉबसाठी बनलो नाही आहे आणि मी काहीतरी वेगळं मला आयुष्यात करायचं आहे. तर ह्या विषयावर थोडा प्रकाश टाकण्याचा आपण प्रयत्न करू आणि कशा प्रकारे ती पुढची जर्नी होते त्यावर आपण आज बोलणार आहोत. माझी आई शिक्षिका आहे आणि आई शिक्षिका असल्यामुळे समाजाचा एक खूप सारा असा एक प्रेशर असतं की शिक्षिकेचा मुलगा म्हणजे हुशारच असला पाहिजे. पण 9वीपर्यंत मी चांगलं परफॉर्म करत होतो. 9वीपर्यंत माझे मार्क्ससुद्धा चांगले येत होते. पण नेमकं काय झालं, 10वीमध्ये सराउंडिंग म्हणा, बाकीचे नवीन काही मित्र जुळले होते ते म्हणा, त्यामुळे मी 10वीला नापास झालो. आणि एकदा दोनदा नाही तर मी कंटिन्युअसली 6 वेळा 10वीला नापास झालो. खूप प्रेशर बनलं होतं की शिक्षिकेचा मुलगा असल्यावर नापास कसा काय होतोय. आणि त्या प्रेशरच्या मध्ये आता काहीतरी असं केलं पाहिजे की 10वीवरून लोकांचं लक्ष सरकवून दुसरीकडे नेता आलं पाहिजे. त्यासाठी मी जॉब सुरुवात केली. म्हणजे मी 10वी नापास आहे हे सांगितल्यापेक्षा मी जॉब करतो हे सांगणं मला जास्त योग्य वाटलं. तर 16 वर्षापासून जॉब करायला सुरुवात केली. 16 ते आता जवळजवळ 32-33 आहे. तर 16 कंपन्या मी चेंज केल्या या सर्व प्रवासामध्ये. आणि त्या 16 वर्ष काम केल्यावर कुठेतरी असं समजलं की जॉब हे आपलं काम नाही आहे किंवा मी जॉब करू शकत नाही. मला असं वाटलं की मी कम्फर्ट झोनमध्ये आहे, माझ्या घरच्यांच्या जवळ आहे. तर मला कधी किराणा घरात भरायची गरज पडत नाही, मला कधी कुठली गोष्ट इलेक्ट्रिक बिल भरावं लागत नाही घराचं. त्यामुळे प्रेशरच नव्हतं कुठल्या गोष्टीचं. त्यामुळे स्वतःमध्ये काय पोटेन्शियल आहे हे कधी शोधायचा चान्सच मिळाला नाही. तर ते शोधण्यासाठी जबरदस्ती म्हणून मी गाव सोडलं आणि बाहेर आलो. लग्न माझं 2014मध्ये झालं होतं. लव्ह मॅरेज मी केलं. तर 2017मध्ये पुण्यात आलो. पुण्यात आल्यानंतर पुणे हे मोठं शहर वाटत होतं की बाबा पुण्यात गेलो तर काहीतरी आयुष्याचं चांगलं होईल. पण इथं आल्यावर खरा स्ट्रगल काय असतो तो बघायला मिळाला. कारण मागं पुढं कोणी नव्हतं, मदत करणारं कोणी नव्हतं. आणि जेव्हा आलो तेव्हा सोबत 8 लाखाचं कर्ज घेऊन आलो जवळजवळ. ते 8 लाख म्हणजे माझ्यासाठी 1 करोड कर्ज असण्यासारखं होतं. कारण माझी सॅलरी अगदी कमी होती. 10-11 हजाराचा मला पहिला जॉब इथं पुण्यामध्ये मिळाला. आणि खूप ठिकाणी मी रूम्स बघितल्या किंवा खूप ठिकाणी मी बघितलं तर मला एक चांगली रूम जिथं मी माझ्या बायकोला घेऊन राहू शकेल असे रूम मिळायला 8-8.5 हजार रुपये मला भाडं भरावं लागायचं. आणि 11 हजारात मी ते काय करणार. तर एक प्रसंग मला इथे सांगावासा वाटेल की एक दिवस माझ्या मिसेसची खूप जास्त तब्येत खराब होती. म्हणजे तिला टेम्परेचर होतं जवळजवळ 101-102 टेम्परेचर होतं. आणि मला कळून चुकलं होतं की आता हिला हॉस्पिटलमध्ये नेल्याशिवाय पर्याय नाही आहे. आणि तीसुद्धा वारंवार म्हणत होती की मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चला, हॉस्पिटलमध्ये घेऊन चला. पण मी जेव्हा खिशाकडे बघितलं तेव्हा खिशामध्ये अक्षरशः 10 रुपये होते. तर मला असं वाटलं की 10 रुपयामध्ये आता काय. आणि पुण्यात म्हटलं म्हणजे कमीत कमी 1000 रुपये तरी पाहिजे खिशामध्ये. शेवटी मी बाजूला एक मेडिकल होतं तिथं गेलो. आणि मी स्वतः मेडिकल फील्डमध्ये 5 वर्ष काम केल्यामुळे मला एक्सपिरियन्स होता की कुठली औषध घेतली पाहिजे. तर मी पॅरासिटामॉलच्या 5 गोळ्या आणल्या जे की 2 रुपयाची एक गोळी आहे. आणि त्या 3-3 तासाच्या फरकाने मी माझ्या मिसेसला दिल्या. तर 3 तास त्याचा असर राहायचा, तिला बरं वाटायचं, चांगलं वाटायचं. पुन्हा 3 तासानंतर ताप यायचा, पुन्हा गोळी द्यायचं. असं करता 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 दिवस निघून गेला. पण रात्र काढणं खूप कठीण झाली. हे सांगताना सुद्धा माझ्या अंगावर आता काठी येत आहेत. तेव्हाची परिस्थिती अशी होती की अक्षरशः मी तिच्याकडे रात्रभर बघत होतो. ती माझ्या मांडीवर झोपलेली होती. आणि त्या दिवशी मी ठरवलं की आता आयुष्यात असं काहीतरी करायचं आहे की जो दिवस आज बघतोय हा दिवस पुन्हा बघायचा नाही आयुष्यात.
जेव्हा मी ठरवलं की आता मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात, तेव्हा नेमकं हे तर माहीत नव्हतं की काय करायचं आहे. पण त्या दिवशीपासून एक सर्च सुरू झाला. आपला माइंड एवढा पॉवरफुल आहे की त्याला तुम्ही जो प्रश्न विचारता त्याचं उत्तर तो कुठूनही शोधून तुमच्याकडे घेऊन येतो. तर तो प्रश्न मी त्या दिवशी विचारला स्वतःला की मला काहीतरी करायचं आहे आयुष्यात, मोठं व्हायचं आहे, तर ते मोठं कसं व्हायचं हे तू सांग आता. तर मग डोक्याने ते विचार करून त्याचं उत्तर द्यायला सुरुवात केली आणि 2017मध्ये हा प्रश्न मी विचारला होता. 2018च्या अखेरीस मी बिझनेसमध्ये पाय ठेवला, बिझनेसमध्ये मी पहिलं पाऊल टाकलं. तर त्याची सुरुवात अशी झाली की 2012पासून मी जवळजवळ म्हणजे वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचं, वेगवेगळ्या समाजाच्या ज्या सोसायटीज असतात त्याच्यामध्ये जायचं आणि तिथे जाऊन काहीतरी स्पीच द्यायची, लोकांना मोटिवेट करायचं, इन्स्पायर करायचं, हे माझं काम होतं, हे मी करत आलो होतो. पण मला कुठेतरी नाव, रिकग्निशन कुठंच मिळत नव्हतं. तर मी विचार केला की मी एक यूट्यूब चॅनल सुरू करेन आणि त्याच्यामधून काहीतरी करता येईल का ते बघू आपण. तर मी ते यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली, व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, पण त्याच्यामध्ये पण काही खास रिस्पॉन्स येत नव्हता. पण ते काम करत राहिलो मी. त्यानंतर मला हे माहीत होता, हा थंब रूल माहीत होता की 1 वर्षाचा आपल्याकडे जे आहे पैसे असले पाहिजे आपल्या अकाउंटमध्ये, जर का जॉब सोडायचा असेल तर. त्यामुळे मी एकदम जॉब सोडला नाही. मी माझ्या जॉबच्या सोबत एक पार्ट टाईम काम चालू केलं. ते पार्ट टाईम काम होतं डिजिटल कोचिंगचं, की लोकांना शिकवायचं की तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन पैसे कमवू शकता. आणि ते शिकवायला मी चालू केलं. म्हणजे जॉब करून आल्यावर 8-10 तासाचा जॉब केल्यावर उरलेले 3-4 तास दिवसाचे मी त्याला द्यायचो. म्हणजे असं जवळजवळ 16 ते 17 तास मी रोज काम करायला सुरुवात केली. हे केलं मी पुढचं 1 वर्ष, म्हणजे 18 ते 19-20च्या सुरुवातीपर्यंत हे केलं मी. आणि 20मध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे की पॅन्डेमिक आला, कोविड आलं, लॉकडाऊन सुरू झालं. आणि लोकांसाठी कदाचित लॉकडाऊन वाईट असेल किंवा वाईट राहिलं असेल, पण माझ्यासाठी लॉकडाऊन म्हणजे अगदी खूप, मी त्याला म्हणेल की त्यांनी माझं लाईफ चेंज केलं लॉकडाऊनने. आणि डिजिटलला एवढा बूम आला लॉकडाऊनमध्ये की जे कोर्सेस शिकवायला मी ऑनलाईन सुरुवात केली होती आणि जे काही ऑनलाईन लोकांना शिकवायला सुरुवात केली होती ते एकदम बूम झालं. आणि माझे एकदम कॉन्फिडन्स, माझा आत्मविश्वास वाढला. जे पैसे मला माझ्या अकाउंटमध्ये पाहिजे होते 1 वर्षाचे, ते 1 वर्षाचे, फक्त 1 वर्षाचे नाही तर 3 वर्षाचे पैसे माझ्या अकाउंटमध्ये जमा झाले. आणि मग मला कॉन्फिडन्स आला की आता मी जॉब सोडू शकतो. आणि अशा प्रकारे मी जॉबमधून बिझनेसमध्ये एंट्री घेतली. आणि मग मी फुल टाईम माझं जे काम आहे ते सुरू केलं. आणि मग नंतर एक बिझनेस, नंतर दुसरा आणि नंतर तिसरा, असे आज 3 बिझनेस वेगवेगळे मी करतो आहे. आता जे असे लोक आहेत की ज्यांना असं वाटतं की मी जॉबकडून बिझनेसकडे वळलं पाहिजे, किंवा मी जॉबसाठी बनलेलो नाही आहे, मी बिझनेससाठी बनलेलो आहे, तर त्यांनी कुठले असे पॅरामीटर्स आहेत किंवा कुठल्या अशा गोष्टी आहे की जे स्वतःमध्ये त्यांनी चेक करायला पाहिजे. तर पहिली महत्त्वाची गोष्ट तर मी हे सांगेल की हा थंब रूल आहे. पुढचा कमीत कमी 1 वर्षाचा बॅकअप तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे जो कुठला मंथली तुमचा खर्च आहे तो 1 वर्षाचा खर्च तुमच्या बँकमध्ये असला पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे हे आहे की जिथे कुठे तुम्ही जॉब करताय तिथे तुम्ही स्वतःला ॲनालिसिस करा की तुम्ही कसा जॉब करताय. म्हणजे तुम्ही फक्त ते 8 घंटे पूर्ण करताय की तुम्ही जेवढी सॅलरी घेताय त्याच्या 5 पट 10 पट कंपनीला प्रॉफिट करून देताय. कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या बिझनेसमध्ये येणार तेव्हा तुम्ही जेवढे पैसे कमवत असाल आज 50,000 1,00,000 त्याच्या 5 पट करावं लागेल. तेव्हा कुठं तुम्ही सस्टेन करू शकाल जॉबच्या लाईनमध्ये. आणि आज जे तुम्हाला जॉबमध्ये जे काही फ्रीडम आहे, सॅटर्डे संडे सुट्टी असते, विकेंड्स असतात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बिझनेसमध्ये आल्यानंतर कदाचित मिळणार नाही. आज तुम्हाला वाटलं की वर्षातून एकदा मला बाहेर कुठेतरी फिरायला जायचं आहे, तर तुम्ही खुशाल एक अर्ज लिहिता आणि 8 दिवसाची सुट्टी घेता. पण बिझनेसमध्ये आल्यावर तुम्हाला हे करता येणार नाही. जर का तुम्ही ह्या सर्व गोष्टींसाठी तयार असाल तर तुम्ही नक्कीच बिझनेस करू शकता. जर का मला विचारलं की जॉबचे डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, तर जॉबचे डिसॲडव्हान्टेजेस मला असं वाटते की पहिला डिसॲडव्हान्टेज हा आहे की तुमच्यातलं जे पोटॅन्शियल आहे त्याला कुठेतरी तुम्ही लॉक करता. तुम्ही तो पिंजऱ्यातला वाघ होता ज्याला माहीत आहे की महिना संपला म्हणजे पगार येणार आहे माझ्या अकाउंटमध्ये, आणि त्या पगारावरच तो रिस्क घेत राहतो. पण तो रिस्क तेवढाच घेतो जेवढा त्याचा पगार आहे. तुम्ही स्वतःला कधी चेकच करू शकत नाही. कारण तुम्हाला माहीत आहे की बाबा आता माझं पॅकेज किती आहे, 3 लाख आहे ना, 3 लाखावरून मी 5 लाख कसं करेल, 5 लाखावरून मी 7 लाख कसं करेल.
तुम्ही याच्याच मागं राहता नेहमी. बाकी तुम्ही जे एरियाज आहेत लाईफचे त्याला कधीच एक्सप्लोअर करत नाही. तुम्हाला आता जॉबमधून बिझनेसमध्ये जायचं आहे, तर यासाठी तुम्हाला वॉरियर माइंडसेट तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे मी जर का 10 वेळा जरी खाली पडेल तरी मी 11व्या वेळेस उभा राहील. हा जर का माइंडसेट तुमच्याकडे असेल, म्हणजे ही तयारी तुम्ही आधी ठेवा की मी 10 वेळा पडणार आहे. तुम्ही पडा अगर नका पडू, पण तुम्ही तयारी ठेवा की मी 10 वेळा जरी पडलो तरी मी उभा राहील. आणि वाईटातलं वाईट काय होईल माझ्यासोबत, की महिन्याला जो माझा खर्च आहे ना तेवढे सुद्धा मी पैसे कमवू शकणार नाही. मग त्या कंडिशनमध्ये मी काय करू शकतो, त्या कंडिशनमध्ये मी परत जॉबमध्ये जाऊन जॉब करू शकतो का आणखी 6 महिने, आणि 6 महिन्यानंतर पुन्हा मी बिझनेसमध्ये बाउन्स बॅक करू शकतो का. हा जर का माइंडसेट तुमच्याकडे आहे तर तुम्ही नक्की जॉब सोडून तुम्ही बिझनेस करू शकता असं मला वाटते. जोपर्यंत आपण आपला माइंडसेट बदलत नाही तोपर्यंत आपलं आयुष्य बदलू शकत नाही. कारण माझा या गोष्टीवर खूप विश्वास आहे की जी पण गोष्ट तुम्ही आयुष्यात करता ही 2 वेळा करता. आता तुम्ही म्हणाल कशी 2 वेळा करता, तर पहिल्यांदा तुम्ही ती गोष्ट करता तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये, आणि दुसऱ्यांदा ती गोष्ट करता तुम्ही ॲक्च्युअल लाईफमध्ये, अस्तित्वामध्ये. तुम्हाला जर का घरून किराणाच्या दुकानात जायचं असेल किंवा घरून तुम्हाला शॉपिंग मॉलमध्ये जायचं असेल तर तुम्ही आधी विचार करता की मला शॉपिंग मॉलमध्ये जायचं आहे. शॉपिंग मॉल तुम्ही व्हिज्युअलाइज करता, तुम्ही डोळ्यासमोर आणता आणि मग तुम्ही तिथे जाता. असंच आयुष्याचं आहे. जर का तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे तर आधी तुम्ही श्रीमंत आहात हे स्वतःला सांगायला सुरुवात करा आणि तुम्ही श्रीमंत आहात हे व्हिज्युअलाइज करायला सुरुवात करा. नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये, काही वर्षांमध्ये तुम्ही श्रीमंत व्हाल. 2017पर्यंतचं माझं आयुष्य आणि 2017 ते 2022 हे माझं आयुष्य, या 2 आयुष्यामध्ये खूप तफावत आहे. 2017मध्ये जवळजवळ मी 27-28 वर्षाचा होतो. त्या 27-28 वर्षामध्ये मी जे काही अचीव केलं नाही माझ्या लाईफमध्ये ते मी पुढच्या 4-5 वर्षात केलं. आणि ते का केलं त्याच्या मागचं मुख्य कारण हे होतं की मी माझ्या माइंडसेटमध्ये तो शिफ्ट आणला, तो चेंज आणला. तो तुम्हाला स्वतः डेव्हलप करावं लागेल, ते चेंजेस तुम्हाला आणावं लागतील. आणि ते तुम्ही कसं करू शकता, तर असे हा आता जे या वैचारिक किडा या चॅनलवर तुम्ही जे व्हिडिओज बघता, वेगवेगळे स्पीकर्स इथे येतात, यांना तुम्ही ऐकू शकता. तुम्ही वेगवेगळी जे पुस्तकं मार्केटला, बाजारात अवेलेबल आहेत ते तुम्ही वाचू शकता. कारण असं म्हणतात की पुस्तक वाचत असताना तुम्ही त्या लेखकासोबत जोडले जाता, त्या लेखकाच्या ऑरामध्ये तुम्ही जाता, त्याच्या माइंडसेटमध्ये तुम्ही जाता. आणि अशा प्रकारे जर का तुम्ही तुमच्या माइंडसेटला चेंज करण्याचा प्रयत्न सुरू केला तर येणाऱ्या 1, 2, 3 वर्षामध्ये तुम्ही आज जिथं आहात तिथून तर 100% कुठंतरी दुसऱ्या मोठ्या ठिकाणी तुम्ही जाल ह्याची मी शाश्वती देतो. आणि एक गोष्ट आणखी मला इथे मेन्शन करायला आवडेल की जर का तुम्ही काम करत राहिले, प्रयत्न करत राहिले, तर असं कधीच होत नाही की तुम्ही जिथं आहात तिथं राहता किंवा जिथं आहात तिथून खाली जाता. तुम्ही नेहमी वरच जात असता. आयुष्य हे नेहमी तुम्हाला पुढंच घेऊन जाते. तुमच्या आसपास बघा, तुम्हाला दिसेल जो आधी पायी चालायचा त्याच्याकडे आज सायकल आहे 2 वर्षानंतर. जो आज सायकलवर आहे 2 वर्षानंतर त्याच्याकडे 2 व्हीलर आहे. त्यांनी 2 रूमच्या 4 रूम केल्या, 4 रूमच्या 6 रूम केल्या, एका दुकानाचं 2 दुकान केलं, 2 दुकानाचे 4 दुकानं केली. तर प्रयत्न कधी सोडू नका. आणि हा प्रयत्नांचा आणि हा एक वॉरियर माइंडसेट तुम्ही डेव्हलप करत चला तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला कधीच मागे वळून बघायची गरज पडणार नाही.